कुरकुरीत, खुसखुशीत, तिखट शंकरपाळी बनवण्यासाठी इथे मी 6 वाट्या मैदा घेतलेला आहे. 1 वाटी आपण त्यामध्ये रवा घालणार आहे. अर्धी वाटी साजूक तूप घेतलेले. मसाला बनवण्यासाठी धने, जिरे, बडीशेप घ्यायचे. हळद, हिंग, लाल तिखट, मीठ, साखर, आमचूर पावडर हे सगळं आपल्याला एकत्र करायचे आणि मसाला बनवून घ्यायचा आहे. त्यानंतरनं ओवा घालायचा आहे, पांढरे तीळ घालायचे, केलेला मसाला घालायचा आहे. फक्त धने, जिरे, बडीशेप जास्त बारीक पावडर करायची नाही, असं ओबड-धोबड ठेवायचं. नंतरनं मिक्स करायचं. त्यानंतरनं कडक असं गरम तूप करून यामध्ये घालून पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं. पाणी घालून आपल्याला सॉफ्ट असा गोळा याचा मळून घ्यायचा आणि 15 ते 20 मिनटं आपल्याला हे पीठ भिजायला ठेवायचं. 15-20 मिनटानंतरनं आपल्याला याच्या शंकरपाळ्या बनवायला घ्यायच्या. त्या अगोदर परत एकदा पीठ आपल्याला मळून घ्यायचं. पुरीला चपाती लाटतो किंवा पुरी लाटतो त्या साईजची आपल्याला तशा पद्धतीने जाड ठेवायची चपाती आणि छोट्या छोट्या ट्रायंगलच्या शेपमध्ये किंवा डायमंडच्या शेपमध्ये आपल्याला ह्या शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या. मंद आचेवरती आपल्याला कुरकुरीत अशा ह्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या. मोठ्या गॅसवरती शंकरपाळ्या तळू नका, नाहीतर त्या कुरकुरीत आणि खुसखुशीत होणार नाही. मंद आचेवरती तळल्यामुळे त्या कुरकुरीत होतात, खुसखुशीत होतात. तेलाच्या बुडबुड्या कमी झाल्या की गॅस थोडा मोठा करायचा, शंकरपाळ्या काढून घ्यायच्या. बघू शकता शंकरपाळ्या बनवून